मध्य प्रदेशच्या बैतूलमध्ये एक खासगी विमान चक्क हायवेवर उतरलं। आपण बघतोय या विमानानं कसं लँडिंग केलेलं आहे हायवेवर। वाऱ्याचा जोर खूप आहे, वाऱ्याचा आवाज सुद्धा येतोय आपण बघतोय आणि धावपट्टीवर विमानाचं लँडिंग करणं अशक्य झाल्यामुळे हे खासगी विमान हायवेवरच उतरवलेलं आहे। हा निर्णय घेण्यात आलेला होता आणि यानंतर हे विमान हायवेवर उतरवण्यात आलेलं आहे। हायवेवरची वाहतूक सुद्धा त्यासाठी रोखून धरण्यात आलेली होती। हा अपघात नाहीये किंवा ऐनवेळी घेतलेला निर्णय नाहीये। वाऱ्याचा जोरच खूप होता आणि त्यामुळे धावपट्टीवर लँडिंग करणं शक्य नव्हतं आणि त्यामुळे मध्य प्रदेशामधल्या बैतूलमध्ये विमान हायवेवर उतरवण्यात आलं। आपण बघू शकतो। ये बैतूल लोकल फ्लाइंग पे था हमारा जहाज। और ये जहाज का पोजीशन ये रहता है कि लैंडिंग और टेक ऑफ हमेशा हवा की अपोजिट दिशा में होता है। लेकिन जब प्लेन टेक ऑफ हुआ उसके बाद में विंड डायरेक्शन बहुत चेंज हो गया और 15 से 20 नॉट्स की स्पीड की हवा थी। उस पीरियड में हमको 007 लैंडिंग करना था, जिसमें वो टोल प्लाजा के जो पोल है वो बीच में आते हैं लैंडिंग के समय, तो वहाँ से लैंडिंग कर नहीं सकता था। तो पायलट अचानक बोला कि मुझे इमरजेंसी चाहिए, मैं इमरजेंसी लैंड कर पाऊंगा, या फिर पोल में टकरा जाएगा जहाज, या फिर बोला मैं सापना डैम में लैंड करता हूँ। फिर अचानक मैंने अपने बॉस को फोन किया कि इमरजेंसी लैंडिंग करना पड़ेगा, प्लेन में प्रॉब्लम आ गई, अचानक ये हवा का विंड डायरेक्शन चेंज हो गया, तो प्लेन उस दिशा से उतर नहीं सकता है जिधर से उतरना चाहिए, उसके तो हवा की दिशा उल्टी थी। तो उसको इमरजेंसी फिर यहाँ हमने पूरा हाईवे ब्लॉक किया, पुलिस को इन्फॉर्म किया सब दूर, तब तक प्लेन ऊपर घूमते रहा और उसके बाद में पुलिस को इन्फॉर्म करने के बाद फिर हाईवे ब्लॉक करके फिर हमने उसको हाईवे पे लैंड करवाया। आपण बघितलं हायवेची वाहतूक जी आहे ती पूर्णपणे रोखून धरण्यात आलेली होती। पायलटनं हा निर्णय घेतला। वाऱ्याचा जोर खूप असल्यामुळे धावपट्टीवर जे लँडिंग होऊ शकत नव्हतं ते हायवेवर केलं, पण ह्याच्यामध्ये कोणतीही हानी पोचलेली नाहीये हायवेच्या वाहतुकीला। आपण बघतोय नीट प्लॅनिंग करून हे विमान जे आहे ते हायवेवर उतरवण्यात आलं। जवळच आपण बघतोय या विमानाच्या मागच्या बाजूला ट्रक थांबलेले दिसतायत हायवेवर आणि त्याचबरोबर सगळी वाहतूक रोखून या विमानाचं लँडिंग करण्यात आलं। मध्य प्रदेशमधल्या बैतूल मधली ही दृश्य आहेत।